ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. अर्जुनाची दुसरी शंका, भाग 2. ओव्या आहेत 427 ते 430. मागच्या श्लोकात अर्जुनाने गीतेत 3 श्लोकात विचारलेली शंका आपण पाहिली. आता ज्ञानदेव त्याच्या शंकेची मांडणी कशी करणार आहेत ते पाहायचे आहे. तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके मनोबल. त्या प्रसंगी अर्जुन म्हणाला, फार चांगले. देव म्हणतात त्यात काही चूक नाही. खरोखर योगाच्या सामर्थ्याबरोबर मनाच्या सामर्थ्याची तुलना करता येणार नाही. तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याचा मातूही नेणो, म्हणून मनाते जी म्हणो अनावर. परंतु तोच योग कसा आहे व त्याचे ज्ञान कसे करून घ्यावयाचे याची इतके दिवस आम्हाला वार्ताही नव्हती. म्हणून महाराज आम्ही म्हणत होतो की मन हे अनावर आहे. हा आता आघवेय जन्म, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तम, योग परिचयो आम्हा जाहला आजी. कृष्णा, या साऱ्या जन्मात तुझ्या प्रसादाच्या योगाने ही आता सांप्रत आम्हाला योगाची ओळख झाली. परी आणिक एक गोसाविया, मज संशय असे साविया, तो तू वाचून फेडावया समर्थो नाही. परंतु महाराज, या प्रसंगी मला आणखी एक संशय आलेला आहे. तो दूर करण्यास तुझ्या वाचून कोणी समर्थ नाही. मन चंचल आहे, त्यामुळे योगाभ्यास करणे कसं अशक्य आहे अशी अर्जुनाची मागच्या श्लोकात शंका होती. तेव्हा ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अर्जुनाला टोकलं होतं. या मार्गाने अनेकांनी सिद्धी मिळवली असता त्या मार्गाला खोटे तर म्हणता येणार नाही. मनोनिग्रह, वैराग्य व अभ्यास हे सर्व मार्गामध्ये सारखेच आवश्यक आहेत. तेव्हा या 3 गोष्टी नसतील तर कोणत्याच मार्गात यश मिळणार नाही. तेव्हा यश मिळत नसेल तर मार्गाला नावं ठेवू नयेत, तर आपल्या हातून अभ्यास होत नाहीत असं म्हणावं, अशी अप्रत्यक्षरित्या ज्ञानदेवाने आपल्यासारख्या सामान्य मनुष्यांना सूचनाच दिली होती. वास्तविक आमच्या सामर्थ्यापुढे मनाची चंचलता काहीच नाही असं सांगून ज्ञानदेवानी सामान्य मनुष्याला सुद्धा धीर दिला होता. आता अर्जुनाने जी योगभ्रष्टाची गती काय होते अशी शंका श्रीकृष्णांना विचारली आहे, त्याचे ज्ञानदेव आता श्रीकृष्ण मुखाने उत्तर देत आहेत. आमच्या सामर्थ्यापुढे मनाचं सामर्थ्य काहीच नाही हे श्रीकृष्णांचे उत्तर अर्जुनाला पटलं. म्हणून तो श्रीकृष्णांना सांगतो की त्या योगमार्गाची प्रत्यक्ष काही माहिती नसल्यामुळे आपल्याला वाटत होतं की मन हे अनावर असल्यामुळं आपल्याला योग साधन साधणार नाही. परंतु श्रीकृष्णांनी जे सविस्तर स्पष्टीकरण केले त्यामुळे आपल्याला योगमार्गाची चांगली ओळख झाली. ही भगवंतांची कृपाच आपल्यावर झाली असं ज्ञानदेवांच्या अर्जुनाला वाटत आहे. कारण ज्ञानदेवांचा अर्जुन श्रीकृष्णांचा प्रथमपासूनच भक्त आहे. हे सर्व श्रीकृष्णांना सांगून अर्जुनानं आपल्या मनातील शंका श्रीकृष्णांना विचारली आहे. त्या 37व्या श्लोकाचा भावार्थ ज्ञानदेवाने जुन्या काळच्या पायी प्रवासाचे रूपक करून स्पष्ट केलेला आहे. तो भाग आपण उद्या पाहू.